हाय हॅलो नमस्कार. ऋतूच्या लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. कशा आहात? मस्त असाल, आनंदी तर असायलाच हवं. खूप दिवसातून माझं हे स्वप्न पूर्ण झालेलं आहे आज. ते कुठलं स्वप्न आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. पडबे लावे लागले याला खूप म्हणजे आता एवढं मोठं रान असून रानामध्ये ना काही मला भाजीपाला वगैरे असं काही लावू देत नाहीत आणि ते फवारे वगैरे असलं काय काय मारतात ना, त्यामुळं काही तसलं करू देत नाही. तर मी काय केलेलं आहे, घराजवळच त्यात करून घेतलेलं आहे. तर माझ्याकडे जेवढे बिया अवेलेबल आहेत तेवढ्या मी आता लावणार आहे. पण आता घराजवळ लावते म्हटल्यानंतर कोंबड्यांना तर मात्र लक्ष नक्की द्यावं लागणार. कारण कोंबड्यांना काहीसुद्धा या ना इकडं. कोंबड्यांना काहीसुद्धा म्हणजे ठेवत नाहीत. म्हणून आता उशिरा साधारण 5 वाजता मी आता लावायला आलेली आहे. बघू काय त्यातलं येते. कारण मी आळू लावलेली आहे ना, एवढी सुंदर आळू आलेली आहे. ओ माय गॉड, खूप सुंदर आलेली आहे, अप्रतिम. ते सुद्धा मी तुम्हाला दाखवेल की आळू किती छान चिटकलेली आहे. तर इथं ना मला जागा असा नांगरून दिलेला आहे, म्हणजे असं भुसभुशीत रान करून दिलेलं आहे. त्याला वाफे सारे असलं काही केलं नाही. तर मला ते म्हणाले, आता तुला जागा असा व्यवस्थित करून दिलेला आहे. आम्ही दोघांनी मिळून त्या ड्रीपच्या पाईप पलीकडे टाकल्या आणि त्या पाईप इथं होत्या, जिथं नांगरला आहे ना तिथं होत्या. तर आता आम्ही तिकडं टाकलेल्या आहेत आणि आता असा जागा केलेला आहे. आणि मला जे काही लावायचं आहे ते मी सर्व इथं लावणार आहे. आता माझ्याकडे जास्त बिया अवेलेबल नाहीत. माझ्याकडे आहे शेवग्याच्या शेंगाच्या बिया आहेत, पण त्याचं झाड येतं ना मोठं. तर ते मी ऑलरेडी लावलेलं आहे, ते दुसरीकडं आहे. आणि आत्ता मी लावणार आहे चवळीच्या शेंगेच्या बिया माझ्याकडे आहेत. तर आता त्या मी लावून घेते, 2-2 टाकून लावून घेते. आणि थोडंसं चुक्याचे पण बिया आहे थोडंसं. आणि घेवड्याच्या शेंगाचं पण आहे. लसूण पण आहे माझ्याकडे, पण लसूण आता लावत नाहीत वाटतं, दसऱ्यामध्ये लावतात. तर लसूणसुद्धा लावणार आहे, पण ना कोंबड्यांना खूप लक्ष द्यावं लागणार आहे. तर आता मी इथं थोडीशी मेथी मी लावणार काय काय आहे, मेथी लावणार आहे, चवळीच्या शेंगा माझ्याकडे थोड्या अवेलेबल आहेत त्या लावणार आहे. आणि तर मेथीच्या बिया म्हणून आणलेल्या नव्हत्या, तर ते मी आणल्या होत्या केसाला लावण्यासाठी, त्याच आता मी इथं लावून घेणार आहे. तर घेवड्याच्या शेंगेचं बी हे देशी बी आहे आणि ते म्हणजे एक बहार संपला का दुसरा बहार लगेच लागतो अशा शेंगेचं बी आहे. आणि जे हायब्रिड असतात की ज्या वर्षातून एकदाच लागतात किंवा 6 महिन्यातून एकदाच लागतात, असं पण बी असतं. आणि खूप दिवसातून माझं चाललं होतं बरं का, लावायचं. तर ह्या रानामध्ये इथं ना सागाची तर भरपूर रोपे होती. तिकडं काळ्या पिशव्या तुम्हाला दिसत आहेत ना, त्याच्यामध्ये ती रोपं लावलेली आहेत. अगोदर ते सगळं केलं, ड्रिप साईडला केली आणि हे असं नांगरून घेतलेलं आहे. तर बरेच जण म्हणत होते की वाफे करून म्हणजे त्याचे सऱ्या करून घ्या, त्याच्यामध्ये व्यवस्थित लावता येतं. पण ते नाही करून दिलं तसं. मग मी आता अशातच लावून बघणार आहे कसं येतं आहे काय. आणखीन बिया थोड्याशा आणणार आहे बाजारातून आणि वांग्याची रोपंसुद्धा लावणार आहे. तर कसं असतं, बरेच दिवस झालं मला हे करायचं होतं, पण हे असं म्हणजे कुठं असं रान करून देत नव्हते. आणि रानामध्ये ना सगळीकडे ड्रीप आहे, तिथं म्हटलं तरी आपण लावू शकतो. पण त्या आंब्याच्या बागेमध्ये एवढा फवारा आहे आणि बाकीच्या इथं पण भरपूर फवारा आहेत. रानामध्ये सगळीकडे फवारा मारतात, त्यामुळे असं काही मला लावता येत नाही. त्यामुळे आता म्हटलं घराजवळ हे लावून घ्यावं. आणि बरेच दिवस झाले माझं चाललं होतं हे घरगुती असं करायचं. आणि मोबाईलवर पण आपण बघतो ना, टेरेसवरती मंडई वगैरे म्हणजे जे काही माळवं मंडई वगैरे जे काय आहे ते लावतात. आणि आपल्याला एवढं रान असून आपण लावू शकत नाही. तर ह्याचंही मला विशेष वाटतं, कारण का घरातल्या ह्या सर्व गोष्टीला घरातल्या माणसांचा सुद्धा सपोर्ट लागतो. मला ना बरेच दिवस झाले अशी घरगुती मंडई लावायची होती आणि छानशी असं गार्डन तयार करायचं होतं. पण मनावा असं गार्डन तयार झालेलं नाही, कारण फक्त आता नांगरून असं दिलेलं म्हणजे असं रानाचं भुसभुशीत करून दिलेलं आहे ना, त्याला सऱ्यांना ना त्याला वाफे असं काही करून दिलेलं नाही. तर जाऊ द्या म्हटलं, ओके असू द्या. आणि काय होतं, ते वाफे वगैरे सऱ्या वगैरे असल्या ना, पाणी वगैरे सोडायला आपल्याला बेस्ट म्हणजे बरं पडतं. आणि असं कसं आता आपल्याला पाणी सोडायला त्रास होणार.
असं मला वाटत होतं, म्हणून मी वाफे करून मागत होते, पण वाफे करून दिलेच नाही. ओके, जाऊ द्या. आणि तर आता बघू, प्रयत्न तर केलेला आहे आता. आणि विशेष म्हणजे ह्याला ना मला आता झाकून ठेवावं लागणार आहे, कारण का कोंबड्यांना खूप त्रास देतात. तर जेवढे बी माझ्याकडे अवेलेबल आहे तेवढं मी लावून घेते. आणि उद्यासुद्धा मला एक जर म्हटले होते की बी देते म्हणून, तर उद्यासुद्धा लावून घेणार आहे. आणि बघू माझी ही मंडई लावण्याचं जो निर्णय आहे घराजवळ, तो कसा सक्सेस होतो ते पाहूया. आणि आता काय झालेलं आहे, बाजारातल्या मार्केटमधल्या भाजीपालांना खाऊ वाटत नाही, कारण का घरी आणल्यानंतर आपल्याला निवडायला जरी उशीर झाला ना तरीसुद्धा म्हणजे पटकन खराब होतात, ते सोडून ठेवावे लागतात. पाणी मारलेलं असतं ना त्याच्यावरती, बरेच केमिकल, बरेच फवारे, दारूसुद्धा असते भाज्यांवरती त्या. त्यामुळे ना ते बाजारातले भाजीपाला खावेशा वाटत नाहीत, का कोणास ठाऊक, पण इच्छाच होत नाही खायची. तर आता बघू, घरी लावलेला आहे. आणि घरी लावलेला आपल्याला म्हणजे खूप उल्हास येतो ताज्या ताज्या भाज्या करून खायला. आता वांग्याची रोपं आणणार आहे, आणि वांग्याची रोपं आणून लावल्यानंतर वांग्याची रोपं लावताना सुद्धा तुम्हाला दाखवेल. तोपर्यंत वांग्याची रोपे आणेपर्यंत हे ना साईडचं उगवून येईल, कारण आणखीन माझ्याकडे वांग्याची रोपं नाहीत. आता बघू, नर्सरीतून आणणार आहे. आता कधी जमते ते पाहूया. आता हा माझा जो निर्णय आहे की घरी मंडई लावायचा, भाजीपाला लावायचा, तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आता जे काही बिया लावलेल्या आहेत त्याला काय करणार आहे, मी आता पाणी देऊन घेते पाईपनं. आणि काय होतं, असं कोरडं आहे ना रान, त्याच्यामुळे पटकन बाहेर बीसुद्धा येऊ शकतात पाणी प्रेशरनं मारल्यानंतर. आणि म्हणजे मला आता हे सगळं लावल्यानंतर झाकून ठेवायचं आहे ना, मग मी काय करणार आहे, कॅरेटच्या मापाचाच तसा पॅच घेऊनच तसं लावत आहे, कारण कोंबड्या सगळं उकरण्याची शक्यता आहे, म्हणून मी हे सर्व असं करणार आहे. पण काळजी मात्र भरपूर घ्यावी लागणार आहे. तर त्याचाच पॅच घेऊन हे असं मी लावणार आहे. आणि पहिल्यांदा थोडं थोडंच लावणार आहे सगळं. तर आम्हाला आहे वॉटर सप्लायचं पाणी, त्यामुळे पाईप आहे, त्यामुळे तो पाईप सोडला तरी चालते. आणि मग म्हणजे पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही, त्यामुळे पाणी असेल तर सगळं म्हणजे सगळी लावलेली माळवं छान येईल. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चलो.